आज मी नाश्ता बनवणार आहे पोह्याचा. तर इथं पोहे मी 1 वाटी भिजवून घेतलेले. इथं रवा 1 वाटी जाड घेतलेले. त्यासाठी साहित्य मी इथं घेतले, कोबी घेतले, तांबट घेतलेत, शिमला मिरची घेतले आणि मिरची बारीक चिरून घेतलेली, कोथिंबीर घेतलेली. हे पोहे आणि रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. त्याच्यात थोडं पाणी टाकते. हे बघा मिक्सरला असं वाटून घेतलेले. हे बघा असं वाटलेले. आता याच्यामध्ये मी खाली करून घेते असं. आता त्याच्यामध्ये कोबी टाकून घेते मी, तांबटा, शिमला मिरची आणि ही बारीक चिरलेली मिरची आणि ही कोथिंबीर. आता त्याला एक मिक्स असं हलवून घ्यायचं सगळं. चांगलं असं हलवून घ्यायचं, एक जीव करायचा त्याचा. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते. थोडंसं पाणी टाकून असं हलवून घ्यायचं आहे बघा असं. हे बघा आता चांगलं असं हलवून झालेले. आता त्याच्यामध्ये मी थोडं 1 पुडी इनोची ॲड करते आणि थोडंसं पाणी टाकते त्याच्यावरून. हा इनो चांगला मिक्स करून घ्यायचा असं. आता इथं तवा गरम झालेले, त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल ओतते आणि मी हे बनवले ना त्याची डीप फ्राय करते. त्याच्यावरून झाकण ठेवायचं असं. तर झाकण काढून बघू त्याचं शिजलं का नाही. हे बघा असं हलक्या कसं गोल फिरतंय. हे बघा परती करायचं आणि खालच्या बाजूला चांगलं भाजून द्यायचं आणि परत एकदा त्याच्यावरून असं झाकण ठेवायचं. हे बघा आता झाकणी काढून बघते मी भाजलंय का नाही, कारण उलटा केलेला ना, मग खालची बाजू भाजली का नाही नीट ती बघायची. भाजलेली हे बघा असं चांगलं दाबून भाजून काढायचं चांगलं. आता हे भाजलेले आता मी एका प्लेटीमध्ये त्याला काढून घेते. आणि त्याच्यावरून थोडं बटर लावते. एवढं खायला टेस्टी लागते.
बटर लावल्यावरती. तयार आहे आपला पोह्याचा नाश्ता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.